कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. अभ्यास सेवा करण्यासाठी उपस्थित आहे. मला संतोषी त्याबद्दल सर्वात गुरुजनांचे मी आभार मानते आणि आपल्या सेवेला प्रारंभ करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिगदे वसन्तं मम चिन्माग्रे सर्वविद्याप्रदा भव. हरीच्या हाती एक रंगीत काठी उभा राहिला वरे वाळवंटी. तुला ओढिला मस्तकी मंजरीचा असा विठ्ठल देखिला पंढरीचा. यती रूप दत्तात्रया दंडधारी परी पादुका शोभती सौख्यकारी. तया सिंधुजाची पदे दुःखहारी तुम्हारी न दत्ता मज कोणकारी. शनिवार मातीचा एक श्लोक. उडाला उडाला कपितो उडाला समुद्र ओलांड गंगेस गेला. गंगेस जाऊन विचार केला नमस्कार माझा त्या मारुतीला. मला सेवेसाठी दिलेला आवाज आहे. धैर्या पंढरीचा सोड गळा बांधवणी आंघोळ. हृदय बंदिखाना केला आत विठ्ठल कोंडीला. शब्द केली जवा जोडी विठ्ठल पायी घातली बेडी. सोडून शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला. जणी म्हणे बा विठ्ठला जीवी न सोडी मी तुला. हा संत श्रेष्ठ संत शिरोमणी म्हणे संतांच्या मालिकेतील ज्या महान अशा संत जनाबाई ज्यांना संतांच्या मालिकेतील जायची वेळ म्हटली जाते अशा संत जनाबाईंचा अभंग आहे. संत जनाबाईंचे आई वडील आता आपण सगळे जनाबाईंचा म्हणजे सर्व वाचलेले असेल. संत जनाबाईंच्या नावे सगळं संत गाथेमध्ये 300 ते 350 अभंग आहे. परंतु आज 400 वर्षानंतर सुद्धा जनाबाईंचे अभंग असे आहेत का ते काळ देश याने कशाने बंधन त्याला आलेले नाही. ते कालही तसेच होते आणि आजही समाजासाठी तेवढेच उपयुक्त आहे. का असं आजही त्यांच्या अभंगामध्ये एवढा गोडवा आहे. ओवी म्हटलं की कोणी काय रचली त्यापेक्षा जनाबाईंचं जातं आठवतं आणि जनाबाईंची ओवी आठवते. कारण त्यांच्या काव्याचंच वैशिष्ट्य असं आहे. त्यांच्या काव्यामध्ये गेयता आहे, सुलभता आहे आणि सहज स्वतःला आलेले अनुभव त्यांनी आपल्या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंग जे आहेत आपण संतांचे अभंग पाहिले तर आपण म्हणतो अभंग उपदेशपर आहे, संतपर आहे, भक्तीपर आहे किंवा पौराणिक गाथांवर आहे. आता जनाबाई कुठल्या शाळेत गेल्या नव्हत्या. जनाबाईंनी कुठेही वेगळं असं शिक्षण घेतलं नव्हतं. जसं ज्ञानोबा माऊलींना निवृत्तीनाथांनी उपदेश केला किंवा निवृत्तीनाथांना त्यांच्या वडिलांनी भगवद्गीता शिकवली होती किंवा त्याचा अनुग्रह दिला होता, तत्वज्ञान सांगितलेलं होतं. तसं जनाबाईंना असं कोणी बसवून सांगितलं नाही की जनी आता तू बस, तुला हे बघा आम्ही तत्वज्ञान सांगतोय किंवा काय सांगतोय. काय असतं पूर्व पुण्य फळा आले. जर आपला पूर्व पुण्याही आपल्या गाठीशी असेल तर आपल्याला सज्जनांचा सहवास लागतो, संतांचा सहवास लागतो. जनाबाईंच्या पूर्वजन्माची आख्यायिका आपण बघितली तर अगदी प्रल्हादाचा ज्या कुळामध्ये जन्म झाला त्या कुळामध्ये पद्मिनी नावाची दासी होती. त्रेतायुगामध्ये रामाच्या घरी दशरथाच्या इथे मंथरा म्हणून
जन्माचा ज्यावेळेस हे कृष्ण जन्म त्यांना आता त्यांचं प्रयोजन संपलेलं होतं, त्यावेळेस सर्व देवाधिक गंधर्व त्यांना बोलवलं. त्या ठिकाणी नवनारायण आले, इतर देव बोलवले गेले आणि पुन्हा कलियुगामध्ये कोणते अवतार घ्यायचे आहेत ते ठरवण्यात आलं. त्यामध्ये भगवंत श्रीकृष्ण स्वतः म्हणतात मी ज्ञानदेव होणार आहे. आणि मग त्यावेळेस पुढच्या राशीला जनाबाई म्हणून जन्म लाभलेला आहे. मग संत नामदेव असेल, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई हे सर्वजण पूर्व प्रयोजनाने जन्माला आलेले आहेत. खूप पुण्य फळाला येते किंवा आपण म्हणतो माझ्या आयुष्यात काही घडलं किंवा चांगलं घडले, काहीतरी आपल्या प्रारब्धाचे भोग असतात आणि ते आपल्या नशिबात येत असतात. तशा जनाबाई या जन्माला आल्या एका त्या काळात मानल्या गेलेल्या तरी किंवा ज्या घरामध्ये त्यांच्या आईवडिलांची काही पुण्याई होती की सात्विक पुत्र कन्या कोणाला होतात तर त्यांच्या आईवडिलांचं काहीतरी फल तपश्चर्या असते. अशा सात्विक कुळात जन्माला आल्या, पण आईवडिलांचा सहवास लाभणार नाही. पण त्या अशा घरात आल्या असं म्हणतात की पुत्र झालं तरी चालेल पण सज्जनांच्या घरी असावं. आणि अशा दामा शेट्टींनी जनाबाई नामदेवाच्या घरी कशा आल्या त्याबद्दल अनेक भेद आहेत, विचारभेद आहेत. पण एक 6-7 वर्षाच्या असताना त्या संत नामदेवांच्या घरी आलेल्या आहेत. आणि संत म्हणजे काय, ज्याच्या सज्जनपणाला नाही अंत तो संत. आणि असे संत नामदेवांच्या घरात जनाबाई राहिलेले आहेत. ज्यावेळेस आपण सज्जनांकडे राहतो आणि पंढरपुरात वास आहे जिथे प्रत्यक्ष भगवंत एका भक्तासाठी तिष्ठत उभे आहे, जिथे नामाचा बाजार होतो, ज्या अशा पंढरपुरामध्ये जनाबाई आहेत. मग सांगा बरं, असं वातावरण लाभलेलं आहे, सात्विक वृत्तीचे आहे आणि मग त्यांच्याकडनं असा सहज सुलभ सोपे अभंग रचना होईलच. आणि अशी अभंग रचना करताना जे काही बहुशुद्धता आहे, अक्षर शत्रू असलेल्या संत जनाबाईंच्या नावे 350 अभंग आहे. मग हे अभंग प्रत्यक्ष भगवंतांनी लिहिले असं म्हटलं गेलेलं आहे. आता नामदेवांनी आपल्याला माहितीये आपल्याला ज्या समोर जायचंय त्यांना आपल्याला ते तात्विकदृष्ट्या पटवून द्यायचंय. नाहीतर मग ते काय म्हणतील तुमच्या कीर्तनात काय सुद्धा पुराणातील बाकी पुराण, तसं नाही. आपल्याला जे पटवून द्यायचं आहे ते हे केलं गेलंय. संत नामदेवांनी त्यांच्या प्रभावळीमध्ये जेवढे संत झाले त्या सर्वांचे अभंग एकत्र करून त्याची नोंद केलेली आहे. आणि या सकल संत गाथेमध्ये संत जनाबाईंचा हा अभंग आहे. संत जनाबाई या पोटकी असल्यामुळे त्यांच्यासाठी भगवंत विठुराय आणि रुक्मिणी माता या सर्वस्व होत्या. त्यांना माता पिता मानलेला आहे, सखा मानलेला आहे, भाऊ मानलेला आहे, बहीण मानलेला आहे. आणि आता भांडायचं कोणाशी तर त्यांच्याशी भांडण्यासाठी त्यांना मोनायेचा काढत्या असं सुद्धा त्यांनी म्हणलेलं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन संत जनाबाई काय म्हणतायत त्याला सोड. आपल्याला माहितीये कृष्ण जन्मामध्ये किंवा द्वापार युगामध्ये जेव्हा भगवंतांनी जन्म घेतलेला आहे तेव्हा ते चितचोर होते, दामोदर चोर होते, माखन चोर होते. खऱ्या पोषित बालकांना पोषण करण्याचं काम कोणी केलं असेल तर भगवंत श्रीकृष्णांनी केलेलं आहे. त्यावेळेस ज्यांच्या घरामध्ये दहीदूध विपुलता होती आणि ज्या मुलं ताकाबरोबर भाकरी खात होत्या अशा मुलांनी सुद्धा माखन खाल्लं पाहिजे, दही खाल्लं पाहिजे, म्हणून ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना माखन चोर असं म्हटलेलं आहे गोपिकांनी. पण ते चोरणारा, माखन चोरणारा असून सुद्धा त्या गोपिकांचं त्यांनी चित्त जोडलेलं आहे. ज्या यशोदामाईच्या पूर्व पुण्याईने त्याला सांभाळलेलं आहे की यशोदामाई बांधायला जाते तेव्हा त्याच्या कृपेशिवाय त्याचे हात बांधले जात नाही, त्याचे पाय बांधले जात नाही. आणि जनाबाईंचा अधिकार केवढा, जनाबाईंनी दोर गळ्यातच घातला. गळ्यात दोर घालणं सोपं आहे का? आपले ते शेतकरी बंधू आहेत, बैल गाय गळ्यात दोर बांधता येते का लवकर? नाही. मग भगवंताला दोर बांधायचा अधिकार जनाबाईला प्राप्त झालेला आहे. हा कसा झाला असेल बरं? काय जनाबाईंनी एवढ्यापर्यंत त्यांची हे केलेली आहे की त्याला काय म्हटलेलं आहे, चोर म्हटलेलं आहे. बरं, हा चोर काय केला, फक्त धरून नाही ठेवला, त्याच्या गळ्यात दोर बांधला. गळ्यात दोर बांधल्यानंतर पुढे काय केलं त्यांनी तर त्याला ठेवून दिलं. कसं ठेवून दिलं? या अभंगाचा जर आपण विचार केला तर हा अभंग मुळातच रूपक प्रकारचा आहे. भक्ती रसातला असलेला रूपकात्मक अभंग असल्यामुळे याच्यामध्ये बतावणी केलेली. रूपक योजलेले कोणतं? चोराचं. काय होतं? चोराला शिपाई पकडतात,
मग त्याच्यानंतर काय करतात, त्याला आणतात कुठे ठेवतात, कैदे ठेवल्यानंतर काय करतात, बोल केलीस की नाही चोरी, बोल केलीस की नाही चोरी. आता एवढं मार जोर रात्रभर झाल्यावर सकाळी कोर्टात जाताना, हो बाबा केली चोरी, कोर्टात जाऊन बघू काय बोलायचं ते. आता नवीन नियम माहिती आहे ना, पोलिसांसमोर काही कबूल करा, कोर्टात जाऊन ना कबूल केलं तरी चालते. तर या ठिकाणी आता याला बंद केल्यावर काय केलं, शब्दांची जबाजुडी केली आणि विठ्ठलाचा त्याला अडवले. चोराला जसं बंदीखान्यात टाकतात, बंदीखान्यात टाकल्यावर त्याला हजर केलं जातं आणि त्याच्याकडनं कबूल करून घेतलं जातं. आणि ह्या जनाबाईंनी कबूल करण्यासाठी काय केलंय, सोहम शब्दाचा मारा केला. सोहम शब्दाचा मारा केल्यामुळे काय झालं, विठ्ठल भगवंत भावाचा मुकेला, भक्तीचा मुकेला. आणि असा भगवंत भावाने मुकेलेला असल्यामुळे तो जनाबाईवर प्रसन्न झालेला आहे. आता आपल्या एवढ्या अध्यक्षांनी सांगितलं की दळण काढण करत होता, धुणी भांडी करत होता, जे काही जलीला आले त्या ठिकाणी भगवंत उभा असायचा. आणि भगवंत काही जनाबाईसाठीच नाही, प्रत्येक संतांसाठी उभा राहिलेला आहे. 3 याद्या एकाने सांगितलं, 3 याद्या होत्या, पहिल्या यादीत नाव नाही, दुसऱ्या यादीत नाव नाही, तिसऱ्या यादीत नाव. तर अशा प्रकारे भगवंत ज्याच्यासाठी जातात त्या मालिकेमध्ये संत जनाबाई आहे. आणि म्हणून असा बंदी केलेला भगवंत, अशा भगवंताला सोम शब्दाचा मारा केला. आणि एवढं करून जनाबाई थांबल्या नाही, पुढे काय म्हणतात, तुला सोडणारच नाही रे. म्हणजे एखाद्याला बोलतात ना, आता तुला बंद केलं ना, आता तू इथंच. तसं जनाबाईंनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि हा रूपकात्मक असलेल्या अभंगाचं थोडक्यात आणखी विवेचन करते, हा सरळ अर्थ सांगितलेला आहे. जनाबाई काय म्हणतात की धैला पंढरीचा चोर गळा बांधून आली. कसं गळा चोर बांधलेला आहे, तर त्यासाठी संत जनाबाईंनी म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे गोकुळात तुला बांधून ठेवायचा प्रयत्न केला, तू त्यांच्या मर्जीने बांधला गेला, पण इथे तुझ्या मर्जीने नाही, मी म्हणून तुला बांधलेला आहे. शब्दाचा वाजवणी केली, खूप नामाचा गजर केला, खूप नामाची आर्तता असते. तुमच्याकडे किती ज्ञान आहे याला अर्थ नाही. तुम्ही किती प्रकारची किती भगवद्गीता वाचली किंवा तुम्ही किती प्रकारे छान श्लोक बोलताय, स्तोत्र बोलताय, ते नाही. तर तुमच्या मनामध्ये खरा भाव असेल तर भगवंताचा साक्षात्कार होतो, भगवंताची प्रचिती येते. आणि हा अनुभव तुमच्या आमच्यापैकी सर्वांनी घेतलेला आहे. वैयक्तिकरित्या आपण तो एकमेकांना शेअर सुद्धा करतो की अरे बापरे, माझ्यापुढे एवढं मोठं संकट आलं होतं. याच कात्रजच्या घाटामध्ये आमच्या स्वतःची गाडी अशी सिनेमात दाखवतात अशी केलेली आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी आजचा तो योग आहे. आणि त्यानंतर गाडी 1.5 किलोमीटर जाऊन सरळ झालेली. म्हणजे भगवंताचीच कृपा आहे की नाही. तर अशी भगवंताची कृपा होते आणि अशी कृपा जनाबाईंवर झालेली आहे. आणि त्यासाठी काय करावं लागतं, सतत भगवंताचं नाम घ्यावं लागतं. जसं आमच्या गाडीमध्ये एकदा आम्ही बसतो की गाडीत एकदा अभंग मालिका सुरू झाली की ऐकायचं, पाठांतर वगैरे काही नव्हतं तेव्हा, काही एवढं देवाचं निपट नव्हतं. कारण तर देवाला चाललंय काय खंडेरावाची गाडी, स्वामी समर्थांची गाडी, म्हणजे त्या भावाने देव आमच्यासाठी आलेला आहे असा प्रत्यक्ष प्रचिती घेतलेली आहे. आणि अशी प्रचिती का आपल्याला जाणवली, तर संतांची चरित्र वाचली की जाणवतं की देव संकटकाळी उभा राहतो. मग तुम्हाही जेव्हा त्याला अनुभवणार तेव्हाच तुमचा तो भाव त्यामधून प्रकट होणार. पुढे काय केलं, तर हृदयाचा बंदीखाना केला. देव कुठे राहील का, नाही. अरे कोंडला कोंडला देव देऊळी कोंडला, देव देवळात कोंडला राहतो का तिथे. देवळात चित्रपट आपण पाहिला, राहिला का देवळात, नाही. जेव्हा कार्तिक महिन्यातला काकडा होत होता, देव राहिला का देवळात, जात होता ना जनाबाईची कामं करायला. म्हणजे नुसता कोंडल्यावर देव किती राहत नाही. आता हे भगवंत आहे, आपण दिवसभर बघतो, रात्री झोपलो, डोळे बंद केले, विश्वरूप डोळ्यासमोर दिसतं. म्हणजे भगवंत आपल्याबरोबर कुठे आला, आपल्या रूमपर्यंत आला. पुढचे 3 महिने हाच दिसणार आहे, बरोबर आहे की नाही. कारण तो आपल्या हृदयाच्या बंदीखान्यात बंद झालेला आहे. आणि पुढे काय केले, तर सोहम शब्दाचा मारा केला. मनुष्य जन्माला आला की एक म्हटलं जातं, रडतो. रडताना तुम्ही आवाज ऐका, कोण कोण कोण, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, बरोबर की नाही. आणि मग तोच भगवंताला, त्याच जन्मलेल्या बाळाला जर संतांची संगत लागली तर काय होतं, सोहम सोहम सोहम. आणि ते कधी होतं,
मुलाचं जीवन तो सोडणार नाही. म्हणजे आपण ज्ञान करून घेतले आणि शिकवतो. जनाबाईंना असं म्हणायचंय का मी भगवंताला सोडणार नाही? तर काय म्हणायचंय, या जीवाच्या शिवाशी मिलन होत नाही, हा या जीवा जीव आहे तोपर्यंत मी तुला सोडणार नाही, तुझीच सेवा करणार. म्हणून जनाबाईला प्रत्यक्ष सुळावर देताना सुद्धा त्या सुळाचं पाणी झालं किंवा असं काहीतरी घडलं असेल का जनाबाईंचं ती चोरट्यांनी चोरी केलेली नाहीये. प्रत्यक्ष समोर आल्यानंतर जनाबाईंना त्या शिक्षेला सामोरं जावं लागलं नाही. आपण म्हणजे माझा एवढा अधिकार नाहीये, पण दोन्ही गोष्टींचं तारतम्य, आम्ही शहरात राहणारे लोक आहेत त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारणारे खूप असतात. तेव्हा आपल्याला फक्त आख्यायिका सांगून नाही तर त्यामागचं वैज्ञानिक कारण सुद्धा सांगून आपण जर त्याचं स्पष्टीकरण केलं तर नक्कीच आपल्या एका मार्गाने वळणारे लोक वाढतील. तर असा ही जनाबाई त्यांना म्हणते की मी तुला जीव सोडणार नाही. म्हणजे असा हा भगवंत जो जनाबाईंना प्रसन्न झाला, जनाबाईंचा भाव जागृत झाला, तसा तुमचा आमचाही होऊ दे आणि या पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी आपलं मन लीन होऊ दे. ही प्रथम शिबिरात म्हणजे ह्या शिबिरात मला लाभलेली सेवा ती करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि या ठिकाणी माझ्या सेवेला विराम देते. जे काही माझं पुढं राहिलं असेल ते माझ्या पदरी आणि जे काही चांगलं असेल ते सर्व तुमच्याकडे. एवढं बोलून मी माझी शिक्षकी पेशाला अरे टाळा वाजवा की. म्हणून जेवढा हावभाव करता येईल छानपैकी हावभाव